दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। गेल्या 2 दिवसापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे तसंच नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर पाटील यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत दिले होते। शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील होत असल्याचं सांगत सोबत अनेक कार्यकर्ते पदाधिकारी येतील असंही त्यांनी सांगितलं। नेमकं हा पक्ष बदल का केला याच्याबद्दल मात्र काही वाच्यता झाली नाही। त्यांच्या या भूमिकेबाबत बोलताना सोलापुरातील रेवण बुक्कानुरे यांनी मात्र काहीही झालं तरी आम्ही कायम उद्धव साहेबांसोबतच राहू अशी ठाम भूमिका द न्यूज प्लसशी बोलताना सांगितली आहे। सोलापुरातील या नेते मंडळींना मोठं करण्यात उद्धव साहेबांचं मोलाचं योगदान असून 3 वेळा आमदार म्हणून निवडून येण्यात कुणाचं पाठबळ कामी आलं असा सवाल बुक्कानुरे यांनी विचारलाय। पाहूया ते नेमकं काय म्हणाले ते। आपण का होता आणि कसं होता आणि माजी राज्यमंत्री यांनी 3 वेळा आमदार व्हायचं कारण काय? तर ज्या वेळेला आमचे वडील त्यावेळेला काम करत होते, यांना अंगावरचे कपडे नव्हते। माननीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना एक गरीबातला माणूस उत्तम खंदारे आहे म्हणून त्यावेळेला एसी मध्ये तिकीट कोणाला द्यायचे नव्हते म्हणून ह्यांना उभारून तिकीट दिले आणि सोलापूर येथील अनेक शिवसैनिक, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख यांनी सगळ्यांनी त्यांना तिकीट देऊन घरातल्या भाकऱ्या नेऊन बाहेर जेवण करून यांचा प्रचार करून यांना निवडून दिले। पण त्या उत्तम खंदारेला एवढं बी जाणीव नाही, ज्या पक्षाने आम्हाला 3 वेळा आमदार केले, राज्यमंत्री केले, पण त्यांनी कुठल्याही पक्षाचं पदाधिकाऱ्यांचे से काम केलेलं नाही एवढा टर्म आमदार असताना। आणि ज्या वेळेला यांचा भाऊ नगरसेवक होता त्यांचं डिपॉझिट वाचू शकला नाही। हे आपल्या पक्षातलं एक कीड गेलं असं मी शिवसैनिकाच्या नात्यानं व शिवसेनेचं उपशरप्रमुखच्या नात्यानं मी बोलतो। अमर पाटील यांना तिकीट नाकारलेलं होतं, पण आमच्या सगळे शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी अमर पाटीलच्या पाठीमागे खंबीरपणे उभं केलं आणि आमचे संजय राऊत साहेब, उद्धव साहेब यांनी त्यांनी अमर पाटलांना फुल तिकीटचं सपोर्ट करून तुम्ही त्यांच्या कामाला लागा म्हणून अमर पाटलाचा आम्ही सगळेजण कुठल्याही चहाची अपेक्षा न करता, चहा न पिता त्यांचं अहोरात्र काम केलेलं शिवसैनिकांनी डरकाळ्या जसं वाघाचं येतं तसं डरकाळ्या पदाधिकारी शिवसैनिकांनी केलेलं आहे। त्याच्यामुळे अमर पाटील काँग्रेसवाल्यांसाठी आम्ही सगळं तक्रारी करून अमर पाटलाचं तिकीट सोडून घेतलं, पण त्याचं ते अमर पाटलाला जाणीव नाही। शिंदे हे गद्दार सेने गट आहे, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी जुने आता सध्याचे पदाधिकारी जेवढे बी आहेत, जे 4 वेळाला आमदार होते शिवसेनेचे, तेव्हापासून जेवढे शिवसैनिक आहेत ते शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीमागच आहेत। पण हे गद्दारांनी गेलेले, ह्या गद्दारांना आज न उद्या धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। उत्तम प्रकाश काय मोठं गोष्ट नाही, पत्रकारांना तुम्हाला मी सांगतो हे प्रेस माध्यमातून की बाबा यांचं नाव की बाबा माजी राज्यमंत्री गेले, माझे आमदार गेले, हे काय तेवढं मोठे नाही। ह्यांनी पक्षात राहून पक्षातल्या लोकांसंग चांगलं नाही आणि मतदारांशी चांगले नाही, तर हिने काय करणार तिथं जाऊन शिंदे गटात आणि गद्दारी गटात? आणि आमचे उद्धव साहेब जोपर्यंत होते। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।